वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आजचा आहे नवीन व्लॉग. परत नगरमध्ये चालू करतो आणि स्पेशल दिवस आहे. जसं आज 20 डिसेंबर आहे आणि गुड्डीचं लग्न आहे उद्या. तर आज झालं आहे खरं तर रात्री. आणि काल रात्री म्हणजे 19 डिसेंबरला आम्ही पुण्यावरून निघालो. म्हणजे आदल्या दिवशी मम्मी, डिम्पी आणि आरव आले होते आणि काल रात्री मग शीतलताई, मी, श्यामलताई असं आम्ही आलो. तर येता येता जवळजवळ 12 वाजले आणि तिथून पुढे बाकी सगळं. तर जवळजवळ 4 वाजता आम्ही झोपलो आणि हे सगळं मला व्लॉग करायला जमलंच नाही कारण खूप जास्त दमलेलो होतो आणि बाकी सगळाही गोंधळ होता घरात. तर आत्ताही 12:15 वाजले आणि अजून बाकीची तयारी चालली. आत्ताशी नाश्ता झाला आहे कारण झोपता 4 वाजले. तिथून पुढे उठायलाही लेट झालं. तर दिवस पूर्ण लेट चालला आहे. आणि आता आपण बघू हॉलमध्ये सगळे चहा बिस्किट खातात. फायनली हा तिसऱ्यांदा आमचं नाश्त्याचा टप्पा होतो आहे. आधी पोहे, मग इडली आणि आता चहा. तर आपण भेटूया सगळ्यांना. एका खारीला एक कप याप्रमाणे ह्या दोघींनी प्रत्येक खारीला एवढं चहा. कुठल्याच कपाला वाईट नको वाटायला. तर आता मी आणि मम्मी निघालोय. कुठे चाललोय? गंज बाजारात चाललोय नगरमध्ये. आणि आम्हाला घ्यायचा आहे मिक्सर घ्यायचा आहे गुड्डीच्या रुखवल्यामध्ये ठेवायला. तर ॲक्च्युली पुण्यावरनंच आणणार होतो पण इतक्या गडबडीत विसरून गेलो कारण आम्ही सगळे पुढे मागे एकत्र नाही आलो ना, पुढे मागे आलो. तर त्या नादात सगळं राहून गेलं. मग आता आम्ही निघालोय, बाजारात चाललोय. आपण असं फर्स्ट टाइम चाललोय ना गाडीवरती खरं नगरमध्ये फर्स्ट टाइम मी असं 2 व्हीलरवरती फिरतोय. चला भेटूया. घेतो आणि नॅचरल जे काय आहे तेच बनवतो. याच्यामध्ये कुठली पावडर किंवा अजून वेगळं कसलंही यूज करत नाही. काही दूध नाही, पावडर नाही, साखर आणि बर्फ थोडासा घालतो पण तो ऑप्शनल आहे. जर कोणी नाही म्हणालं तर घालत नाही. आणि छोट्या उमेदवारांना त्यांच्या चवीनुसार घालतो. अच्छा. आम्ही इथे कोकोनट पंचची गाडी लावून 6 महिने झाले. आता पूर्वी 3 वर्षापासून नारळ पाणी आणि रसवंती असायची आमची. पण मग प्रक्रियायुक्त अजून काही करता येईल का या हिशोबाने आम्ही विचार केला. आणि ही माझी पत्नी स्नेहल, तिचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तिच्या कल्पनेतनंच ही आयडिया सुचली आम्हाला आणि आम्ही तेव्हापासून कोकोनट पंच बनवायला लागलो. तर रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि नॅचरल देतो पूर्णपणे. नारळ पाणी, नारळाची मलाई या 2 गोष्टीसहच आम्ही कोकोनट पंच बनवतो. आणि आता हे लोकेशन काय आहे तुमचं? हा आहे प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर. इथे तहसील कार्यालय आहे. मागे आकाशवाणी अहमदनगर केंद्राचं चॅनल सुरू असतं. तर त्याच्या दारात असतो. तर तहसील कार्यालयाची मोठी ये जा असते, वर्दळ असते लोकांची. तर बऱ्याचशा लोकांना माहिती होतं ये जा केल्यानं. आणि सावेडीचा हा मेन विभाग म्हणता येईल किंवा एरिया म्हणता येईल. जसं की ते चौकामध्ये चौपाटी भरते संध्याकाळी. तर छान रिस्पॉन्स असतो आम्हाला. छान, थँक्यू. आताच कोकोनट पंच पिऊन निघालो. तर आम्ही ॲक्च्युली तिथे गेलो आणि मी त्यांना जसं म्हटलं मी तुमचा व्हिडिओ काढू का बनवताना, तर ते काका फार स्वीट होते. त्यांनी आमच्यासाठी 1 मिनिट आम्ही सगळं हे करतो आणि त्यांनी फार छान पद्धतीने नारळ वगैरे घेतलं. एका साईडनी थांबून आमच्यासाठी व्हिडिओसाठी पोज देऊन हळूहळू सगळं करत होते.
काका फार छान होते. जर तुम्ही नगरमध्ये येणार असाल तर त्यांना नक्की व्हिजिट करा, कारण अगदी पहिल्या ह्याच्यातच ते आमच्याशी खूप छानपणे की चॅनल कोणतं आहे आणि मग तुम्ही काय करता असं बरंच काय काय, म्हणजे फार छान आहेत ते. तुम्ही जर इथे असाल तर त्यांच्याकडे नक्की जा. त्यांनी त्यांचा ॲड्रेसही त्यांच्या क्लिपमध्ये टाकलाय आणि त्यांनी शेवट त्यांचा आम्ही एक बाईटही पण घेतला छोटासा, त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स त्यांनी दिलेत. दुकानात भांड्यांचा पूर आलेला आहे. प्रॅक्टिस चालली आहे. हळद आहे आणि हे सगळे आत्ता डान्स बसवतात, कारण रात्री त्यांना डान्स करायचा. हम सांगते. अरे मावशीला सुरू द्या, आपण नंतर दुसरं. चला चला पटापट. हा छान. ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण दुसरं बसू. मग हे एक गाणं होईल. अरे 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 कर कर कर. आता करायला. दिसला ग बाई दिसला मॅगी दिसला. ये सब क्या देखना पड़ रहा है. ज्वालीच्या आधी आले मी हवेच्या भयान काय तांदूळ आखून ना गाणी कुणाकडे डान्सची प्रॅक्टिस करून खूप दमल्यावरती एक छोटासा पटकन क्विक पावभाजी ब्रेक. आता मस्त पावभाजी खाऊया. आणि रात्री आता म्हणजे 5:15 वाजले, तर 6:30 पावणे 7 वाजता तिकडे हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सो आम्हाला छान आवरून 7च्या आत आम्हाला कार्यालयावरती पोचायचं आहे, तर डिरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. आणि आता पावभाजी खाऊया. फायनल डान्सची फायनल प्रॅक्टिस होणार आहे आणि मग आम्ही सगळ्या आवराला घेऊन निघणार आहे. तर इथे सगळा गोंधळ झाला. ए सगळ्यांनी हाय बोला. आम्ही इथे हाय, आम्ही इथे हाय, नंतर आम्ही जाय. ते राहू दे, ते तुटली आहे. चल चल. तुमच्या दोघींचं करा. फॅशन आहे वो. तुम्ही सगळा डान्स फॅशन है वो. त्यांचे गाणं लावा ना पण. 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. चला चला करा. चल चल लवकर. एकच मिनिट यांचं होऊ द्या. चला पटापट. अगं मामीचा फोनच नाही. 1 मिनिट मी लावते यांचं गाणं. थांबा. आलोय कार्यालयावरती आणि रेडी झालो, मेकअप वगैरे केला सगळं इथे आल्यावर. आणि आता हे लोक थोडंसं डान्सची प्रॅक्टिस करणार आहेत, तर जरा वेळाने डान्स असणार आहे मे बी आधी आणि मग हळद. तर कार्यालय फार छान सजवलं आहे. आधी मी ते सगळं दाखवते आणि मग डिरेक्टली आपण डान्सच्या वेळी भेटूया. चला बाय बोला. आणि बेस्ट ऑफ लक. हा पूर्ण एरिया आहे मागे रूमचा आणि तिथून मागे सगळ्या रूम आहेत. मम्मी आम्ही सगळ्यात कॉर्नरवाली रूम घेतली आहे तिकडे आणि आज मे बी रात्री इथेच राहणार आहोत. तर रात्री पण फार मजा येणार आहे. आणि आता इथं रूम दाखवते मी सगळ्या. इथे असं एक एक करून सगळ्यांनी रूम्स घेतल्यात. अजून मे बी ह्या 2मध्ये कोणी नाही आहे. इकडे एक रूम आहे, इकडे एक आहे.
ही मेन नवरीची रूम आहे. इकडे सगळं रुखवताचं सामान. आणि इकडे आमची रूम आहे. आम्ही इथे राहणार आहे आज. काय करतोय मनू? चल मनू हॅलो. अगो इग्नोर. हां ए लाव लाव बसत आता. ऐक ना, अण्णा मम्मी बोलू ना. हे अण्णाला बोल बरोबर. हे अण्णा ये ना. 2 मिनिटं कुठून करताय? कृपया पुन्हा एकदा सर्वांना विनंती, आपण जेवणासाठी यायचंय. जेवणाची वेळ झालेली आहे. हळदीचा कार्यक्रम संपलेला आहे. तरी सर्वांना नम्र विनंती, सर्वांनी या ठिकाणी यायचंय. शिंदे परिवार, ढवळे परिवार दोन्ही परिवारांनी आतमध्ये यायचंय. मागील बाजू तू बोल. त्याच्या हातात देन, तू बाजूला होता. स्वप्नील त्याच्या हातात देन, तू दाडा बाजूला हो. गाईज, दिस इज एडिटिंग मी. सो हा ब्लॉग टाकायला फार उशीर झालाय मला माहिती आहे, बट मी खूप बिझी होते मधल्या दिवसांमध्ये, त्याच्यामुळे एडिट करायला जराही टाईम नव्हता. सो हा ब्लॉग फार मोठा झाला म्हणून मी डान्स व्हिडिओज ह्या ब्लॉगमध्ये टाकले नाही आहेत. सो मी सगळ्यांचे जे डान्स परफॉर्मन्स होते मी त्यांचा एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. सो हा ब्लॉग बघितल्यानंतर नक्की तोही बघा. सो तुम्ही रिलेट करताल आमची डान्स प्रॅक्टिस आणि ओरिजिनल डान्सेसला. सो लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सॉरी फॉर डिले. इथून पुढे सगळे व्हिडिओज टाईमवर येणार. सो थँक्यू फॉर वॉचिंग.